पिढी बदलली, घरं बदलली, जीवनशैली बदलली, पण आजीच्या हातांनी जपलेली ही परसबाग मात्र आपल्या जुन्या मातीशी आणि संस्कृतीची आठवण करून देते. जसजशी पिढी पुढे जात आहे तसतसं आपल्या गावाकडचं जुनं जीवन, जुनी परंपरा आणि आपल्या आजी आजोबांची जपलेले अनेक गोष्टी हळूहळू विसरत जात आहोत. पण आजही काही ठिकाणी ही परंपरा जिवंत आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय अशा एक सुंदर आजीच्या परसबागेत. या परसबागेत फक्त झाडं, भाज्या नाही तर या प्रत्येक रोपट्यामागे आहे आजीची मेहनत, तिचं प्रेम आणि आपल्या जुन्या काळातील एक सुंदर आठवण. चला तर मग मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आजीची सुंदर परसबाग. नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 11 वाजलेत मंडळी. मस्त आंघोळ झाली, फ्रेश झालो, जेवण झालं आणि घराच्या बाहेर निघालोय. तर आजचा वातावरण ना जरा चांगले, पाऊस थडकलाय. काल पाऊस चालू होता, आज जरा पाऊस उघडलाय सकाळपासून. तर आजीना ना घराच्या बाजूला एक आजीची ना परसबाग आहे. तिथे ना घेवडा लावलाय, काकड्या लावल्यात, अजून मिरच्या लावल्यात, झेंडूचे झाडं लावलेत. ती परसबाग बघणार आहे आपण आज. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता ना आपल्याला जरा एक काम आहे. त्या आपण जे घेवडा लावला ना त्या घेवड्यासाठी आपल्याला अशा फांद्या तोडायच्यात, जरा चांगल्याच्या फांद्या, जेणेकरून त्या घेवड्याचं जे येलत ना त्या फांद्यांवर चढतील आणि मग त्याला शेंगा लागतील. बघा तुम्हाला दाखवतो, ते जुगाड दाखवतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुला घरात बसून होतच नाही ना. अरे पण हे याल सुनार जर चालत पाहिजे नुसता काय करीत राहते तू. आता कोण पटाकुळ काटली वाळा मंडळी. हे बघा घेवडा लावलाय आजीने. बघा घेवड्याच्या शेंगा मला माहीत असतील. ही माझ्या आजीची परस बाग आहे. हे बघा इथं झेंडूचे झाडं लावले, त्याला मस्त झेंडूचे फुलं येतील. नवरात्रामध्ये मापात येतील डायरेक्ट. हे बघा इथं ना काकडीचं येल लावले. आपल्याला काकड्या पण खायला भेटतील यंदा, काही विषय नाही. मंडळी नो, मी बघा कोयता घेतलाय आणि तुम्ही म्हणसा हा झाड दाखवतोय, माझा झाड तोडतोय का काय. हे झाड नाही तोडत. काय झाला विषय, पावसाने वारा वावधावण्यामुळे इथली जी फांदी नाही तर समोर दिसते बघा, ही फांदी ना वाऱ्यामुळे खाली पडली होती. ही बघा ही पडेल खाली, इथं वाळेल फांदी आहे. तर याच फांदीचा आपण उपयोग करणार आहे. या फांदीच्या ना ह्याच्या अशा काड्यात ना बघा, ही एक फांदी तोडली. इथं अजून 2-3 फांद्या तोडल्यात ह्या फांदीच्या, अशा छोट्या हे बघा इकडं काढल्यात. तेव्हा ही एक फांदी तोडली अशी. तर आता या फांद्या ना आपल्याला जिथं आपली परसबाग आहे आजीची तिथे घेऊन जायचे. चला तुम्हाला दाखवतो तिथं काय करायचे, जाऊन जुगाड दाखवतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. येल ना याच्या असं काळीवर लावून दी ना बरं का. होय ते तिकडे खाली गेलं ते येले वर लावून दे ना असं. हा खाल्ल्यावर रो. अरे निघाला आहे तू खालच्या साईडला दे ना बाबा. ते येल तिकडे चालत का काय निघून याच्या येतील का ते वारा तिकडं ना तिकडे चालत. वाल पापडी का काय, वाल पापडी का वालवड घेवडा ना. वालपापडीचे लोक, नारायणगावची लोक दोरीला चढून अशा काड्या राहून दोरीला अशी वर बांधित्यात, अशी चढी त्या. पण आपल्याकडे का आपण तेव्हा नाही करतात. आपण पावसाळी आहे ना, मग त्या काय चढून द्यायची. झेंडू मात्र ना का पुरं येणार बरं का यंदा शपथ. खाल्ल्याच बाजूला अगं हे काकडे सगळे, हे काकडीला सगळं येईल. झेंडूची फुलं जाम येतील नवरात्रामध्ये, येतील ना याची फुलं. हा मापात इकडे खाल्ल्या बाजूला लोक ही खाल्ल्या बाजूला नाही तर निघणार. हे बघा अशा खाकऱ्या उभ्या केल्या ती ओके मध्ये. छोट्या झाडाच्या फांद्या तोडल्या. ती फांदी पडली होती वाऱ्यानं खाली त्या फांदीच्या. हे बघा अशा खाकऱ्या उभ्या केल्यात. म्हणजे जे वेलत ना ते वेल याच्यावर चढतील आणि यालाच शेंगा लागतील.
म्हणजे असं जुगाड असतंय ओकेमध्ये डायरेक्ट. हा डांगणातला जुगाड आहे. कसा वाटलाय मला कळून नक्की सांगा. सह्याद्रीच्या पायथ्याशी शेतामध्ये वालवड घेवड्याच्या शेंगा लावल्या हे बघा. आता मस्त तुम्हाला दाखवतो मी. अजून 1 ते 1.5 महिन्यामध्ये याला शेंगा येतीलच. ओके. आजीची परसबाग #परसबाग. छोटीशी आहे पण आठवण येतो. मंडळी हे बघा आजीने ना इथं काकड्यांचं बी लावलं होतं. तर बघा आता अजून तर फुलं नाही लागली त्याला, पण लागतील एवढ्या 15-20 दिवसात आरामशीर याला फुलं लागतील आणि मग काकड्या पण खायला भेटतील आपल्याला. हे बघा मंडळींनो, पिढी बदलली, वेळ बदलली, घरं बदलली, परिस्थिती बदलली, पण आजीच्या हाताने जी पारंपरिक पद्धतीने जे परसबाग, जी जुनी आठवण आहे ती कायमस्वरूपी आहे आणि ती तुम्हाला आज अनुभवायला भेटली. मनाला खूप आनंद झाला मला बघून पण आणि तुम्हाला दाखवताना पण. कारण का या जुन्या आठवणी आहेत सह्याद्रीच्या पायथ्याशी, या जुन्या लोकांनी जपून ठेवल्या आणि ते जपण्याचं काम, ते वाढवण्याचं काम आपण करतोय. तिने जे जपलं त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती, पण आत्ता सोशल मीडिया आहे. तिने जे जपलं ते आपण जपायचं, पण आपण जपत असताना ते काम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला पोचण्याचं काम करतोय, तुमच्यापर्यंत पोचण्याचं काम करतोय, पोचतंय. हे मनाला खूप आनंद होतोय. खरंच जुनी लोकं ना, आजी सांगते एकदम छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद होता. खूप मनाला आनंद वाटला की आजीने तिची परंपरा, जुनी आठवण कायम जिवंत ठेवली. आणि ती जिवंत ठेवत असताना मी सोशल मीडियावर काम करतो. ती आठवण जिवंत ठेवून मी कॅप्चर केली आणि ती तुमच्यापुढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मनाला खूप आनंद झाला. तर चला जरा शेतावरती फेरफटका मारतोय. तुम्ही आता परसबाग बघितली, खूप मनाला आनंद झाला बाई खरंच. आता शेतावरती जाऊ आणि त्या परसबागेमध्ये ना आजीचा एक जीव गुंतलेला आहे. आपण तिच्या स्वतः हाताने लावलेली तुळस असेल, मिरच्या असेल, काकड्या असेल, ते गोडवाला असेल, परंतु ती वालवड असेल, तो घेवडा असेल, आपण जे गवती चहा लावतो ते गवती चहाला सुगंध देणारा असा तो गवती चहा, हे सर्व काही गोष्टी आहेत ना, ह्या एकदम मनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत. आणि खरंच मला आज तो व्हिडिओ बनवून खूप आनंद झाला. कारण का ज्या आजीच्या आठवणी आहेत त्या आज लोकांपुढे जातील. तुम्ही बघशाल, लाईक करशाल, शेअर करशाल, हा मनाला आनंद आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता वर जरा शेताकडे जातो आहे. खूप दिवस झाले, 10 ते 15 दिवस झाले वर शेताकडे गेलो नाही. चला जाऊया जरा शेताकडे. आणि आजचं वातावरण ना जरा वेगळंच आहे. बघा समोर आपलं गाव दिसतंय. हे बघा आजचं वातावरण. आता एवढा जस्ट पाऊस पडत होता जरा झिमझिम, आता जरा थडाकलाय आणि त्यामुळे जरा शेताकडे जावं. चला मंडळींनो, शेताच्या बांध्यावरती तुम्ही अशी ही वरई लावता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा सह्याद्रीच्या पायथ्याशी, सह्याद्रीच्या कुशेमध्ये अशा पद्धतीने वरईची लागवड केली जाते. हे बघा बांधावरती. मंडळी समोर सह्याद्री आहे. बघा वातावरण कसं किती छान झालंय. एकदम सुंदर असं वातावरण झालंय. हे बघा आपलं गाव दिसतंय, समोर सह्याद्री आहे. हे बघा गावा बाजूचा परिसर बघा, किती सुंदर असं वातावरण दिसतंय. मंडळींनो, भाताची लागवड कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या वडिलांची खूप मेहनत आहे याच्या मागे, त्यामुळे हे शेत असं हिरवगार दिसतंय. हे फुललेलं शेत बघून मनाला खूप आनंद होतो. तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये असं बोलून झालं आहे माझंवालं, पण काय करणार, माझ्या वडिलांची मेहनत आहे खरंच. हे बघा असं फुललेलं शेत बघितलं ना खूप आनंद होतो मनाला.
मंडळी मी शेताकडे कशासाठी आलोय की पाणी बघायला की वावरांमध्ये पाणी आहे का नाही. कारण कसं आहे, आपण भात लागवड केली मग त्याची काळजी पण घेतली पाहिजे. त्याला वेळेवर पाणी आहे का नाही, तर वेळेवर खत मारले, वेळेवर लागवड पण केली, वेळेवर सर्व गोष्टी झाल्यात, पण वेळेवर लक्ष देणे पण गरजेचं आहे. खत मारून झालं म्हणजे असं नाही की त्याला सोडून द्यायचं डायरेक्ट. त्याला बांधाच्या चारही कोपऱ्यावर जाऊन उभा राहून त्याची पाहणी केली जाते. कुठं कोपऱ्याला पाणी आहे, कुठं पाणी नाही, मग ते पाणी सोडायला लागते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं आता तर आपल्या वावरामध्ये पाणी आहे, हे बघा काही विषय नाही आहे. कारण का हलकासा पाऊस पडतो आहे आपल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी. हलकासा शेतीला पूरक असा पाऊस पडतो आहे. त्यामुळे पावसाची एवढी सध्या आता गरज भासत नाही. आणि गरज जर भासली, आपल्याकडे साधन आहे, काही टेन्शन नाही. आपण लगेच मोटर लावतो, पाणी लावून देतो. तर आज ना मध्ये मध्ये ऊन पण पडतंय, हे बघा किती सुंदर. ऊन पडल्यावर ना चेहऱ्यावर ॲटोमॅटिक स्माईल येते. कारण का खूप दिवसातून ऊन बघायला भेटतोय ना. आपण आता दुसऱ्या वावराकडे जाऊ, बघू बरं तिथं पाणी आहे का नाही. आलोय तर. आणि विषय असा झाला आहे की आपलं जे गावाकडचं जे वावर होतं ना, त्याला आपण खत मारून झालं आहे. आपण व्हिडिओ काढायला जमलं नाही, तिकडं खत मारून झालं आहे. आपण बघू, आज नाही तर उद्या जाऊ तिकडे, नाही आजच जाऊ. आज जाऊ, व्हिडिओ पण तुम्हाला काढत जाईल, सोबतच जाऊ आपण. म्हणजे मी सोबत आहे म्हणजे तुम्ही पण सोबत आहात, बरोबर. मी सोबत आहे म्हणजे तुम्ही पण सोबत आहात. कारण का मी व्हिडिओ तर काढतोच. घराच्या बाहेर निघाल्यावर ना मंडळी आपण खाली आलेलो आहे आणि हे वावराला पण पूरक असं पाणी आहे. पण विषय असा झाला आहे की जर तुम्हाला जर माहीत असेल ना तर एक जुगाड सांगा बाई. या शेवाळ आहे ना, या शेवाळासाठी एक जुगाड सांगा तुम्ही मला. त्यामुळे नक्की सांगा या शेवाळासाठी काय केलं जाईल. मोकार शेवाळ झाला आहे डायरेक्ट, अख्या वावराला शेवाळ झाला आहे. डायरेक्ट वावरामध्ये अख्खा शेवाळ आहे. ते शेवाळाचा काही जुगाड असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. मंडळीनो हे बघा पाहुणे आले, तेव्हा पाहुणे वांद्र आहे बा. हाय जा येडा तुमचीच काय. हे बघा वांद्रा बघा, यांना काय करावं आणि काय नाही बाई. मोठा कुटाणा केला यांनी जाम कुटाणा केला या वांद्राने. ठीक आहे, आता काही आपल्याला म्हणजे नुकसान नाही होणार याच्यावाली. पण जर भातातून उडाली तर भात मोडल नाही. होय गेला. धर 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 चल. हे पण भात कसं दिसतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा ना भाई, याची आगात लागवड केलेली आहे त्यामुळे एकदम ओके झालेलं, काही विषय नाही. हे बघा कसं डगमगतंय बघा, ओके मध्ये डायरेक्ट. मंडळींनो दुपारी शेताकडून घरी आल्याच्या नंतर डायरेक्ट सामसून झोप घेतली. आत्ता संध्याकाळचे वाजले 5:30. चहा घेतला, फ्रेश झालो आणि निघालो गावाच्या दिशेने. काय होतं आहे, रात्रीशी टाईम होतो एडिटिंगला प्लस व्हिडिओ अपलोडिंगला. मॅक्झिमम 12:30-1 डेली वाजते रात्रीची. त्यामुळे झोप होत नाही. त्यामुळे दिवसाशी 2 ते 3 तास किंवा 2 ते 4 तास झोप घेणे गरजेचं आहे, नाहीतर आजारी पडाय बसलो आहे. आणि त्यामुळं आता निवांत फ्रेश झालो, चहा घेतला. संध्याकाळचे 4-5:30 वाजलेत आणि निघाले गावाच्या दिशेने. कारण का खूप दिवस झाले, 7-8 दिवस झाले असेल आपण गावात नाही गेलो. त्यामुळं जाऊया गावामध्ये, म्हणजे मित्रांसोबत बसलो नाही, बरोबर. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया गावामध्ये. चलो बोले फिरो 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 फटाफट, फास्ट फास्ट फिरो. शाबास फिरो शाबास.
ते बाबू बॅक कर रे. ओके 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 काय विषय नाही. ओके चलो बाय बाय. बस रे बस आता बस. अरे तू आका भिजून गेला माहिती आहे व्हिडिओ पाय. मंडळी नो संध्याकाळचे 6 वाजलेत. गावामध्ये आलोय आणि कटिंगच्या दुकानात आलोय. आपल्याला कटिंग करायचे केस जरा जास्तच वाढलेत का नाही, त्यामुळे जरा आता आहे टाइम तर आज कटिंग करून घेऊ. नंबर आपल्यापुढे एक नंबर आहे, त्याच्या जागेवर आपला नंबर आहे. हे बघा. बोला ना पटापट राव, लय टाइमपास झालाय. ठोकठोकी बंद करा यार तुम्ही. मग मी बिझी माणूस आहे तुम्हाला माहिती ना राव. मग फास्ट फास्ट डायरेक्ट. मंडळींनो संध्याकाळचे 8 वाजलेत. घरी आलो, जेवण झालं आणि बघा कटिंग वगैरे करून झाले. ओके म्हणजे काय विषय नाही. कसं वाटतंय मला कमेंट नक्की सांगा. तर मंडळी आजचा होता असा ब्लॉग. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. जय जवान जय किसान.